नमस्कारम. ओणम हा केरळचा सण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती विविध रंगांच्या फुलांची रांगोळी, पारंपरिक वेशभूषेतील लोक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओणम साध्य. केळीच्या पानावर वाढली जाणारी ही भव्य मेजवानी ओणमच्या उत्सवाला एक वेगळाच रंग देते. पण या साध्यमध्ये नेमके कोणते कोणते पदार्थ असतात तुम्हाला माहिती आहे का? सांगते, पण त्याआधी कट टू कट शॉर्ट्सला फॉलो करायला विसरू नका. तर मल्याळममध्ये साध्य या शब्दाचा शब्दशः अर्थ असतो भोज किंवा मेजवानी असा होतो. तर यामध्ये केळीच्या पानावर 26 पदार्थांची मेजवानी केली जाते. यामध्ये केळीचे वेफर्स, पापड, विविध भाज्या, गोड आणि आंबट दोन्ही प्रकारचे लोणचे, पारंपरिक अवियाल, सांबर, तूप, रस्सम, ताक, नारळाची चटणी आणि पायसम या पारंपरिक पदार्थांचा समावेश असतो. त्याचबरोबर ओणम साध्यमधील पदार्थ हे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. विविध भाज्या, डाळी, कडधान्य, दही आणि नारळाचा वापर असल्यामुळे शरीराला प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, आयर्न आणि फायबर मिळतात. वेगवेगळ्या चवींचे पदार्थ एकत्र आल्याने हे जेवण पौष्टिक आणि संतुलित मानलं जातं. त्यामुळे ओणम साध्य ही केवळ पारंपरिक मेजवानी नसून आरोग्यदायी आहाराची सुंदर परंपरा आहे. तुम्हा सगळ्यांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा.